कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय मग आयो, जातीस का नातीच्या बंगल्यावर राहायला? कशा पाय उगाच एवढा कांतान डोकर? जा ना नातीकडे राहायला, कशाला रडतीस उगाच? नातीच्या बंगल्यावर म्या का जाऊ नातीच्या घरात? म्या इथून कुठं बी जाणार नाही, एवढं ध्यानात ठेवायचं। आजी हे बघा, आपण सध्या आपल्या घरी जाऊ हं? नाही तू तिकडेच येणार, माहितीये मला। फुक्कटचं खायला ह्यांना जाम आवडतं। जगदीश भाऊजी बस झालं आता। मी काही बोलत नाही याचा अर्थ तुम्ही वाटेल ते वागायला असं होत नाही। आमच्या दोन्ही पोरींना खूप कष्टाने मोठं केलंय आम्ही, आणि कोण फुकट खात ना हे सगळ्यांना माहिती आहे। मी याच घरात परत येणार आहे। जो पातूर हे घर मला मिळत नाही तोवर म्या घराच्या समोर बसून राहणार, पण घर मिळवल्याशिवाय राहणार नाही, एवढं ध्यानात ठेव। रोज येऊन बस। अगं आई आहेस तू माझी, मी तुला खायला घालेन। हो तू काय म्हणते मला खायला घालणार? भिकारडा. जेव्हा वाचवा। हे बघा, तुम्हाला दोघांना आमच्या सोबत यावं लागेल। वा, जगदीशने आपलं हेही काम केलंय। अहो पण त्यांनी काय बी केलेलं नाही, आणि काय अहो साहेब, त्यांना का नेताय? त्यांची काहीच चूक नाही हो। अहो साहेब, तुम्ही ह्याला पकडायचं सोडून ह्याला का घेऊन जाताय? या माणसाने सगळं केलंय। अहो यांना लागलंय हेच पुरावे आहेत, त्यामुळे या दोघांना घेऊन जावंच लागेल। आई, काळजी करू नकोस, काही नाही होणार, हे सगळं सॉर्ट करू आपण। हा माणूस आपलं काहीही वाकडं करू शकत नाही। तुम्ही काळजी करू नका, मी येईन नीट। सीताई, फक्त आई आणि आजीला तुम्ही। मी इथलं सगळं बघते, तू काही काळजी करू नकोस। आशु शिवा, तुम्ही काळजी करू नका, मी लॉयरला भेटतो, काहीतरी मार्ग निघेल। आपलं काम झालं, चल घरी जाऊन सेलिब्रेट करूया। थांबूया ना थोडं, आणि मजा येते ना बघताना। थांब। शिवाला अटक कशी गेली? शिवा कधीच कोणाची वाईट करू शकत नाही। अहो साहेब, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय साहेब, आम्ही शिवाला जाऊच देणार नाही।
हो आमच्या शिवाला सोडा बघा कायदा हातात घेऊ नका. साहेब कायदा कायदा म्हणतात आणि आमच्या शिवाला अटक करून तुम्हीच न्याय करायला चुकताय साहेब. साहेब शिवाय ना म्हणून आमच्या वस्तीत कुणाचे पण हात चोरी करायला धजावत नाहीत. साहेब शिवा नावानं आजूबाजूचे गुंड कापतात कारण त्यांना माहिती आहे शिवा वस्तीवर अन्याय करू देणार नाही. साहेब या वस्तीतल्या लोकांच्या डोक्यावर छप्पर जात असताना शिवानं आणि तिच्या नवऱ्यानं आम्हाला बेघर होताना वाचवलंय साहेब. साहेब या आमच्या वस्तीतल्या पोरी शिवामुळे बिनधास्त फिरतात. आमची पोरं बाळ आमची लेकरं शाळेत जाऊ शकतात. मी बघू का जरा. कशाला? शिवा साहेब माझ्या पोरीला विचारतात ना तुला काय व्हायचंय तर ती लगेच म्हणेल मला शिवा व्हायचंय आणि याचा मला अभिमान आहे. साहेब शिवा हे नुसतं नाव नाहीये. शिवा हा आधार आहे. शिवा आमचा अभिमान आहे. शिवाच्या हातात आम्ही अशा बेड्या बघू शकत नाही. साहेब आम्ही तुम्हाला तिला घेऊन जायला देणार नाही साहेब. गाडी घाला साहेब. आम्ही शिवाला जाऊन देणार नाही. बघा आम्हाला आमचं काम करू द्या नाहीतर आम्हाला तुमच्यावर ऍक्शन करावं लागेल. नाही अहो तुम्ही कशाला थांबलाय? बघताय ना समोर काय चाललंय. हो साहेब तुम्ही यांचं काही ऐकू नका. ही सगळी शिवाची माणसं आहेत. ही सगळी गुंड आहेत. हो तिने भाड्यावर आणलेली आहे. मुद्दाम चाललंय हे सगळं. तुम्ही एक काम करा ना हाकला आणि नाही ऐकलं ना एकेकाला फटको आहे तू. साहेब हा फ्रॉड माणूस आहे आणि ज्याने शिवाला अडकवलं साहेब. हे अडकवलंय काय अडकवलं? मारलं साहेब मारलंय तिने मला. मग तू तुझं घर बसवायचा प्रयत्न का केला? माझं घर मी घेतलं. ताबा काय बोलतो साहेब हा माणूस खोटा बोलतोय. हा माणूस खोटा आहे साहेब. खोटा माणूस आहे साहेब. हा खोटा माणूस आहे. आमच्या शिवाला सोडा. साहेब बघितलं ही माणसं. ओ शिवा एकतर गुंड आहे आणि ही माणसं एका गुंडाला मोठं बनवतात बघा. हे आमच्या शिवाबद्दल असं काय बोलायचं ना. हो साहेब हा एक नंबरचा खोटारडा आहे. अहो आमच्यासाठी भरपूर काय केलंय शिवानी. अहो आमच्या या लोकांसाठी हक्कासाठी ती भरपूर लढली आहे. प्लीज सोडा. प्लीज सोडा. प्लीज सोडा साहेब. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.